हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. 3 ब्लॉग शूट करून टाकत मी. 3 नाही 2, हा तिसरा. आणि त्यातला एक पण अजून आलेला नाही. येणार आहेत आणि आता आले पण असतील. हा येस तोपर्यंत. बट स्टील म्हणजे किती 80% कळस जणू काय मी कुठे जास्त फेमस असल्यासारखं. ठीक आहे, तर आज मला सुट्टी आहे आणि मी चालू आहे जिमला. ऑलरेडी 12 वाजला. आजचा दिवस काय एवढा खास नाही आहे, काय करणार नाही आहे. तरी पण म्हटलं असंच ब्लॉग करूया. डुईंग नथिंग होल डे चा ब्लॉग. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स अँड व्हॉट आय डू. आय विल गो टू जिम नाव and तिथून मे बी सम ग्रॉसरी शॉपिंग. सम माझी ग्रॉसरी काय ओट्स तेवढंच. आणि मग त्यानंतर घरी जाऊन आवरून बघू कुठं काय जायचं असेल तर विल शो यू. मे बी ब्लॉग शूट करायचं म्हटलं मी जाईन, पण काय असं हे नाही. तर या विल मीट यू लेट. आणि इथलं क्लायमेट बघा किती विचित्र आहे. काल तर एवढी गरमी होती, म्हणजे काल आणि परवा 2 दिवस एवढं ऊन होतं की असं काय तर बाहेर ठेवलं की ते शिजल, एवढी गरमी होती. आणि आता मला सर्दी झाली लगेच. एवढं गार वारं सुटलं आणि एवढं गारट आहे. आणि क्लायमेट पण तसंच झालंय पूर्ण. तर जिमला जाऊन आलो. माझं जिम आणि जिममध्ये शूटिंग करता येत नाही ते तर यू नो, परमिशन नाही आहे. आता चाललोय मी वॉलमार्टला काहीतरी किरकोळ घ्यायला, म्हणजे ओट आणि समथिंग बघू. आणि आज दिवसभर काय करायचं आहे तो मोठा प्रश्न आहे. मी वॉलमार्टमध्ये आलो आणि लेट मी शो यू द मीट यू गेट इन वॉलमार्ट. आपल्या इथे कसं आपल्याला दुकानात जाऊन सांगून घ्यायला लागतंय की किती किलो पाहिजे किंवा किती कोंबड्या पाहिजेत किंवा किती मटण पाहिजे. बट इथं तसं नाही. तर तुम्ही या, तुम्हाला किती पाहिजे तेवढं घ्या. किती पाहिजे तेवढं नाही, म्हणजे ते पॅक असतात LBSचे, ते घ्या. ऑलरेडी पॅक्ड असते. ओट्स घेतले आणि काय नाही, ओट्स घेतले फक्त, तेवढंच घ्यायचं होतं. आणि आता मी चाललोय घरी. जाऊन आवडला जेवणार आणि मग पुढं. तर आजचा हा दुसरा दिवस आहे आणि सेम ब्लॉग. आणि आम्ही चाललो आहे आता वॉलमार्टमध्ये. मला बॅग घ्यायची होती, ती मी काल घेतली नाही. मी जाणार आहे नेक्स्ट वीक स्टार्टला ॲक्च्युली, त्यामुळे मला बॅग पाहिजे होती. मग आता मी ती बॅग घ्यायला निघालो आहे. आणि संध्याकाळी आमचा प्लॅन आहे मूवीला जायचा. 6:30चा शो आहे. त्यामुळं बॅग घेऊन थोडं काहीतरी घेऊन घरी येऊन थोडा आराम करून मग परत 5 वाजता आम्ही निघणार. सो आय विल शो यू. बॅग घ्यायला, खरं बॅग तर नाही मिळाली. बट द थिंग एव्हरीवन लव्स, लाईट, द थिंग एव्हरीवन लव्स, लेट मी शो यू.
हे कसलं भारी आहे. आणि इथे ते आपण इंस्टावर रील्स बघते ना, ते वाला जेट रिमोट कंट्रोल लिझर्ड पण आहे. कसलं भारी आहे ते, मस्त. Look at this. Please someone give me this. Someone. Lego. आम्ही सॅम्स क्लब म्हणून आहे तिथं आलेलो, कारण टार्गेटमध्ये आणि इथं तर मला नाही मिळाली बॅग. मी सॅम्स क्लबमध्ये ही बॅग मिळाली. $50ची बॅग आहे. $50 म्हणजे किती? 4,500 फक्त मला ट्रॅव्हलिंगसाठी पाहिजे, फक्त एका ह्याच्यासाठी. स्विस गेअर चांगले आहे, ठीक आहे, एवढं काय हे नाही. आणि आता आम्ही घ्यायला आलो चिप्स. आणि हे स्टोअर असं आहे की जिथं सगळं बल्कमध्ये मिळतं, म्हणजे सगळं मोठं मोठं दाखवतो, म्हणजे सगळे मोठे पॅक्स, छोटं काहीच नाही मिळणार. एक चिटोस लेना आहे का? चिटोस लास्ट टाइम लिया था ना. हाँ कलर है बहुत. सगळे मोठे मोठे पॅक्स. इथं तुम्हाला महिन्याभराची शॉपिंग, डीमार्ट महिन्याभराची शॉपिंग करायची असेल तर इथे यायचं आणि घेऊन टाकायचं. आम्ही आता पोचलो थिएटरमध्ये. आणि तर सेल्फ सर्व्हिस, आपली आपली तिकीट आपण काढायची. नवीन शूट ये ये रहते ना बीच. अवेलेबल कौन सी है? सब अवेलेबल है रे, ये बस ऑक्यूपाइड है ना. कौन सा लेते हैं? हो गया. बहुत सारा तेरे पास. पे करेगा, पे करो. करना. क्रेडिट कार्ड. अमेरिकन एक्सप्रेस. कौन सा है वो? अमेरिकन एक्सप्रेस. कौन सा है वो, मतलब कौन सा? अच्छा, ये क्या बोलते हैं इसको? हे थिएटरच किती हॉन्टेड वाटते. त्यात आम्ही हॉन्टेड पिक्चर बघायला आलोय. क्लाउन इन कॉर्नफिल्ड. आपला थिएटर आहे 6. Maybe. Oh, this one. नहीं. Skin that's still more clear, even at 1 year? सब रिक्लाइनर से क्या? It's possible with Eplis. More important? Yes, I hear you. I will get on that. Have a great day at school. Make new friends. Not a chance. आम्ही तो पिक्चर बघितला आणि तो पिक्चर एवढा बकवास होता, आम्हाला वाटलं हॉन्टेड असेल. खरं फनी मूवी होता तो, फनी. $16 वेस्ट. आता चाललोय घरी. तो व्लॉग मी शूट केलेला 3 दिवसाआधी आणि एंडच नव्हता केला, तर तो व्लॉग मी आता एंड करतो.
आणि उद्या सकाळी निघणार आहे मी कुठं तरी, ते ब्लॉगमध्ये कळेल किंवा माझी स्टोरीज. सो आय एम एंडिंग दिस ब्लॉग हिअर. कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग आणि स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटिंग vlogs. That's it for today. Bye bye. No, that's it for that day. Bye bye.